नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया चीज गार्लिक बटर ब्रेड। हे पहा, छान असं इथं ब्रेडचा हा एक प्रकार आपण बनवलेला आहे। आता बऱ्यापैकी शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेच्या डब्यासाठी हा नक्कीच फार छान पदार्थ आहे। पटकन होणारा आहे, मुलं अगदी आवडीने खातील आणि पौष्टिकही तेवढा आहे। हे पहा, आकर्षक तर इतका आहे की मुलं एक घाससुद्धा ह्याचा शिल्लक ठेवणार नाहीत। मुलांना हल्ली पिझ्झा बर्गर खायला आवडतं, तर हा पदार्थ खायला नक्कीच आवडेल। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। इथं मी बटर घेतलेलं आहे, त्याचबरोबर चीजही घेतलेलं आहे। इथं चीजचे स्लाइसही तुम्ही वापरू शकता, पण मी चीजचा पीस घेतलेला आहे, जे आपण किसून चीज घेतो ते चीज घेतलेलं आहे। मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत, चिली फ्लेक्स घेतलेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, एक टोमॅटो छान बारीक चिरून घेतला, मीठ घेतलेलं आहे आणि लसूण पावडर घेतलेली आहे मी। तर हे पहा, इथं आता 2 ते 3 चमचे आपल्याला बटर घ्यायचं आहे पॅनमध्ये। पॅन छान गरम करून घ्यायचा, त्याच्यामध्ये 3 चमचे बटर घ्यायचं आणि 2 चमचे आपण गार्लिक पावडर घेतलेली आहे। हे पहा, लसूण पावडर घेतलेली आहे 2 चमचे आणि बटर। या ठिकाणी जर तुमच्याकडे लसूण पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही लसूणचे एकदम बारीक असे काप करून घ्या, बारीक लसूण चिरून घ्या आणि तो बटरमध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे। तर हे पहा, इथं आपण छान अशी ही गार्लिक पावडर आणि बटर मिक्स करून घेऊया। एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे एका आता बाउलमध्ये आपण काढून घ्यायचे। फार छान चवीचा हा पदार्थ होतो, मुलं अगदी आवडीने खातील हे तर नक्कीच आहे। आपणही नाश्त्याला हा पदार्थ खाऊ शकतो, अगदी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतो। फार छान चवीचा होतो आणि आपण घरी केलेले पदार्थ कधी अगदी आरोग्यासाठी छान असतात लहान मुलांच्या। तर हे पहा, आता इथं छान असं एकजीव झालेलं आहे बटर आणि आपलं जे गार्लिक पावडर आपण घेतली ती। हे अगदी गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे एकसारखं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही लसूण बारीक एकदम बारीक चिरून घ्या आणि तो लसूणही ह्या बटरमध्ये आपण अशा प्रकारे परतून घेऊ शकतो। खमंग असा लसूण एकदम लालसर झाला की हे बटर आपल्याला काढून घ्यायचं। आता बटर एका बाउलमध्ये काढून घेतले आणि इथं मी व्हीट ब्रेड घेतलेला आहे। बऱ्यापैकी आपल्या पॅनला बरंच बटर शिल्लक आहे, त्याच्यामध्ये आपण हा ब्रेडचा पीस भाजून घेऊया। छान असा खमंग खालच्या बाजूने एका साईडने फक्त हा पीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे। याच्यासाठी ओव्हनची वगैरे काही गरज लागत नाही, आपण तव्यावरती छानपैकी हे ब्रेडचे पीस आपण करून घेऊ शकतो। आणि हे पहा, मी दाखवलं तुम्हाला, खालच्या साईडने असा छान खरपूस असा हा ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे पहा, अगदी थोडासा कडक करून घ्यायचा आपल्याला आणि गॅस एकदम मंद गॅसवरती असे ब्रेडचे पीस आहेत हे एकदम 4 ते 5 पीस तुम्ही भाजून घेऊ शकता। मुलांच्या टिफिनसाठी फार छान पदार्थ आहे हा, मुलं अगदी आवडीने नक्कीच खातील। ते हे पहा, आता मी काढून घेते। एक 2 ते 3 मिनटासाठी छान खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला आणि बटर संपलं की थोडंसं बटर आपण पॅनमध्ये घ्यायचं आणि पुन्हा एक 2-3 पीस भाजून घ्यायचे। हे पहा, दाखवते मी। पहिलं थोडंसं बटर आपल्या पॅनला शिल्लक होतं, त्याच्यामध्ये एक पीस भाजून घेतला आपण, थोडंसं बटर टाकलं आणि हा आता दुसरा पीस आपण भाजून घेतोय। अशा प्रकारे एकदम 4-5 पीस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। फक्त एका साईडनेच हे पीस भाजायचेत आपल्याला, 2 साईडने भाजायचे नाही आहेत। आता थोडंसं अर्धा चमचा एक बटर घेतलं मी आणि त्याच्यावरती कांदा, सिमला मिरची छान असं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे, कारण आपण आता तव्यावरती हे ब्रेड तयार करणार आहे। हा चीज ब्रेड जो आपण करतोय आज तव्यावरती करायचा आहे, तर त्याच्यासाठी ह्या भाज्या थोड्याशा मऊसर आपल्याला करून घ्यायच्या। एक चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, चिली फ्लेक्स घालूया आणि छान असं मऊसर अशा भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत आपल्याला, फक्त ह्या भाज्या मऊ करून घ्यायच्यात। अर्धा चमचा बटरवरती ही भाजी आपल्याला मऊ अशी करून घ्यायची। हे पहा, दाखवते मी तुम्हाला। 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी आपल्याला अर्धा चमचा बटरवर परतून घ्यायची। हे पहा, छान अशी मऊसर झाली भाजी की आपल्याला काढून घ्यायची।
हे पहा, अर्धा चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे. अगदी एकदम मंद गॅसवरती ही आपल्याला भाजी मऊ करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, थोड्याशा भाज्या ह्या शिजवून घेतल्या आपण की ब्रेडवरती अगदी व्यवस्थित राहतात, बाहेर येत नाहीत आणि छान अशा मऊसर शिजल्या जातात ब्रेडमध्ये आणि खायलाही ब्रेड छान लागतो. ते पहा, आता आपण काढून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनटासाठी ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. टोमॅटो घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये. मी टोमॅटोचे बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो. मी टोमॅटोच्या बिया काढून टाकल्यात आणि मग हा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. बी पूर्ण टोमॅटोचं काढून टाकायचं आणि मग बारीक असा चिरून घ्यायचा आपल्याला. हे पहा, भाज्या छान मऊ झाल्या आपल्या. आता काढून घेऊया. गॅस बंद केला मी. भाजी थंड होऊन देऊया आणि हे चीज आपल्याला किसून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं चीज किसून घ्या. तुम्ही किती ब्रेडचे पीस करणार आहे त्याप्रमाणे अंदाजाने चीज किसून घ्या. तर हे पहा, इथं मी चीज किसून घेतलं. आता हा जो ब्रेड आहे या ब्रेडला आपल्याला जे आपण लसूण पावडर आणि याचं मिक्सचर केलेलं आहे बटरचं, ते आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं. हे पहा, अगदी तयारी करून ठेवली तुम्ही तर हे 5 ते 10 मिनटामध्ये हा पदार्थ तयार होतो. सुरुवातीला सगळी तयारी करून ठेवा आणि मुलांच्या टिफिनसाठी पटकन 1-10 मिनटात हा पदार्थ तयार करून द्या. छान असं हे बटर आणि लसूण पावडरची पेस्ट आपल्याला लावून घ्यायची. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर लसूण पावडर तुमच्याकडे नसेल तर बारीक चिरलेला लसूण खमंग असा बटरमध्ये परतून घ्या आणि तो लावा. आता वरून आपण कांदा आणि सिमला मिरचीचं हे जे करून घेतलेले आहे, बारीक चिरून घेतल्यात भाज्या, त्या घालूया. थोडंसं टोमॅटो वरून ठेवूया. हे पहा, अगदी पौष्टिक तर होतोच हा, पण चवीलाही छान लागतो हा ब्रेड. सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो आपण घेतले. आता 1 चिमूटभर आपण मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत मी, हे घेऊया. हे पहा, थोडेसे मिक्स हर्ब्स घेतलेत. थोडंसं 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे मी. चिली फ्लेक्स घालूया. मुलं तिखट किती खातात त्या प्रमाणामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स घाला. आता किसलेलं चीज घेऊया. या ठिकाणी तुम्हाला पनीर जर हवं असेल तर तुम्ही पनीरही घेऊ शकता. पनीर चीज मिक्स करून तेही घेऊ शकता. तर हे पहा, हे चीज जे आहे हे चीज पूर्ण असं ब्रेडवरती घालायचं आहे आपल्याला. हे पहा, छान असं स्प्रेड करूया. ब्रेडवरती छान असं पसरून घ्यायचं आहे हे चीज. या ठिकाणी तुम्ही चीज स्लाईससुद्धा घेऊ शकता. इथं मी क्यूबचा वापर केलेला आहे, चीज क्यूबचा, आणि ते छान असं किसून घेतलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया वरून. हे पहा, आता या ठिकाणी जर तुम्हाला सॉस लावायचा असेल ब्रेडला तर तुम्ही लावू शकता. पिझ्झा सॉस वगैरे छान लागतो. हे पहा, अशाच प्रकारे मी दुसरा ब्रेडही भरून घेतला आहे. एकदम 3 ते 4 पीस आपल्याला ब्रेडचे एका वेळेला भरून घ्यायचे. हा पहा, हा दुसराही ब्रेडचा पीस मी भरून घेतला. फार छान हा पदार्थ होतो आणि नक्कीच मुलं अगदी आवडीने खातील. करून पहा तुम्ही. इथं 4 पीस मी ब्रेडचे भरून घेतलेत आणि आता तवा छान गरम करत ठेवला आहे गॅसवरती मी. तव्यावरती चीज 1 चमचाभर चीज टाकलं मी आणि हे तव्यावरती आपण बटर टाकलेलं आहे आणि हे बटर पूर्ण तव्याला छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे ब्रेडचे पीस आहेत हे आता तव्यावर ठेवून घेऊया आपण. 5 मिनिट तवा छान गरम करून घ्यायचा आपल्याला आणि तवा गरम झाला की बटर स्प्रेड करायचं, पूर्ण तव्यावरती बटर पसरायचं आणि हे ब्रेडचे पीस ठेवून घ्यायचे. पहा बरं तुम्ही, एका वेळेला 4 पीस आपण ठेवतो आहे
म्हणजे एका वेळेला टिफिन आपला पूर्ण तयार होतो. स्कूल टिफिन जो आपण बनवतोय तो एका वेळेला हे 4 पीस दिले की पुष्कळ झाले, मुलांना भरपूर पोटभरीचं होतं. ते हे पहा. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. ओव्हन नसला तरी आपण तव्यावरती हे ब्रेड छान असे करून घेऊ शकतो. 1-5 मिनिट झालेत आणि हा पहा काय छान आपला ब्रेड तयार झालेला आहे. अप्रतिम चवीचा हा गार्लिक ब्रेड होतो. तुम्ही करून पहा. मी सांगितल्याप्रमाणे चीजमध्ये तुम्ही अगदी पनीरसुद्धा मिक्स करून पनीरचाही हा ब्रेड करू शकता, चीज पनीर. तर इथं मी फक्त चीजचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पनीर, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचे स्लाईस उकडलेले तेही वापरू शकता आणि फार छान चवीचा हा पदार्थ होतो. अगदी मला वाटतं मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर तुम्ही शाळेच्या टिफिनसाठी हा करून पाहावा, मुलांना देऊन पाहावा. नक्कीच मुलं संपूर्ण डबा खाऊन घरी येतील, माझी खात्री आहे. आणि छान असं टोमॅटो सॉसबरोबर आपल्याला हा चीज गार्लिक ब्रेड सर्व करायचा आहे आणि अशा प्रकारे हा पदार्थ करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दाखवते मी तुम्हाला. हा पहा, फार छान झालेला आहे आपला. इतका सुंदर पदार्थ झालेला आहे की मुलं अगदी नक्कीच आवडीने खातील आणि दिसायलाही फार आकर्षक दिसतोय. तुम्हाला दिसत असेल. अगदी जी मुलं पिझ्झा खातात त्यांना तर नक्कीच आवडत असेल, आवडणार, नक्कीच आवडणार. तर हे पहा, करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.